दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठी घोषणा. आता दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 1.5 लाख ते 2.5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. एवढंच नाही तर शासनाने जिल्हा परिषदांना 31 जुलै 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 3 जुलै 2026 रोजी नवीन शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तातडीने अनुदान वितरित करणे. कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये. जिल्हा स्तरावर विशेष मोहीम राबवणे. JR स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की दिव्यांग प्लस अव्यांग विवाह 1.5 लाख अनुदान आणि दिव्यांग प्लस दिव्यांग विवाह म्हणजे 2.5 लाख अनुदान. यापूर्वी शासनाच्या निर्णयामध्ये या अनुदानात वाढ करण्यात आली असून दिव्यांग हा नवीन घटक समाविष्ट करण्यात आला आहे. शासनाने सर्व जिल्हा परिषदांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर 21 जुलै 2026 पर्यंत निर्णय घ्यावा आणि पात्र लाभार्थ्यांना 31 जुलै 2026 पर्यंत अनुदान वितरित करावे. ही प्रक्रिया विशेष मोहिमेद्वारे राबविण्यात येणार आहे. JR अजून एक बाब स्पष्टपणे सांगितली आहे की कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि विभागीय अधिकाऱ्यांना विविध जबाबदारी देण्यात आली आहे. या JR आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात लाभ वितरण करण्यात येणार आहे. या JRचा उद्देश काय? या JRमध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे प्रलंबित अर्ज निकाली काढणे, पात्र लाभार्थ्यांना त्वरित अनुदान देणे, दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार देणे, विवाह प्रोत्साहन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे. मित्रांनो, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. पात्र लाभार्थ्यांना 1.5 लाख ते 2.5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार असून 31 जुलै 2026 पर्यंत निधी वितरित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.